नमस्कार मैत्रिणींनो, सकाळी फिरून आली आहे. फ्रेश झाली आणि चहा ठेवला. आज अंगणात पाणी नाही टाकले कारण काल रात्री खूप पाऊस झाला आणि आता पण थोडा थोडा सुरू झाला आहे. मग म्हटलं चला चहा होतपर्यंत लिव्हिंग रूम आवरून घ्यावे. लिव्हिंग रूम सकाळी सर्वात आधी आवरून घेतली की बरं असते. कोणी अचानक आलं तरी आपली बैठक ही नीटनेटकी असते तर बरं वाटतं. आज मला माझे काम थोडे लवकर लवकर आवरायचे आहे कारण मला जायचे आहे शॉपिंगला. शॉपिंग हा आपल्या बायांचा जिव्हाळ्याचा विषय. संसार नवा असो की जुना, संसारात नवीन नवीन वस्तू लागतच असतात. काही वस्तू ह्या वापराने खराब झालेल्या असतात, त्या जागी आपल्याला नवीन वस्तू घ्यावी लागते किंवा काही आवश्यकता असते म्हणूनही आपण ती घेत असतो. अधामधात कपड्यांची खरेदी किंवा डेकोरेटिव्ह आयटम आपण घेतच असतो. कुठे जायचे म्हटलं तर घरची सर्व कामे करूनच जावे लागते. बाहेरून आले की मग थकलेलो असतो आणि आल्यावर काम करणं म्हटलं की खूप कंटाळवाणं होऊन जातं. म्हणून सर्व काम करून गेलं की बरं असतं, निवांतपणे शॉपिंग करू शकतो. माझ्याकडे बाई नाही, सर्व कामं मी स्वतःच करते, त्यामुळे सर्व कामं व्यवस्थित आटपूनच मी बाहेर पडते. लिव्हिंग रूम आवरली, झाडू लावला, पोछासुद्धा करून घेतला. मग लागले मी स्वयंपाकाला. नाश्ता करून घेतला आणि आता वरण भात वगैरे ठेवत आहे. लवकर लवकर मी आपला स्वयंपाक आटोपला कारण की त्यानंतरही आपले बरेच कामे असतात. गॅस शेगडी पुसणे, ओटा पुसणे हे काम आपले नेहमीचेच असते आणि ते केल्याशिवाय आपल्याला बरेही वाटत नाही. त्यानंतर मी ओटा पुसून घेतला, गॅस शेगडी व्यवस्थित पुसून घेतली. आपले काम नेहमीच्या पद्धतीने झाले की बरं वाटतं. बाहेर जायच्या आधी सर्व पसारा आवरला की मनाला समाधान वाटते. आता करा की नंतर, आपली कामं ही आपल्यालाच करावी लागतात. थकून येऊन करण्यापेक्षा आधी करून गेलेलं केव्हाही बरं. आता स्वयंपाकाचं काम झालं म्हटल्यावर भांडेही पडणारच, तर मग मी भराभरा भांडेही घासून घेतले. अशा अडचणीच्या वेळी कधी कधी वाटतं की नाही बाई असावीच, पण जेव्हा काही काम नसतं तेव्हा असं वाटतं की आपल्याला तर काही जास्त कामच नाही आहे, तर मग हे काम काय आपण आरामात करून घेऊ शकतो. याच विचाराने मी आतापर्यंत बाई लावलेली नाही आहे. माझी सर्व कामं झाली आणि आता मी निघत आहे शॉपिंगला. निघताना मस्तपैकी ऊन होतं, पण अर्ध्या रस्त्यात पाऊस लागला. मग थोडा वेळ आम्ही मेट्रो पुलाखाली थांबलो. जवळपास अर्धा तास पाऊस होता. थोडा पाऊस कमी झाल्यावर आम्ही निघालो तर पुढे पाऊसच नव्हता. म्हटलं बरं झालं, नाहीतर आता ओलं झालं असतं तर मग घरीच परत जावे लागले असते. चला, मस्तपैकी शॉपिंग केली. पावसामुळे घरी येतपर्यंत वेळच झाला. आम्ही ठोक मार्केटला गेलो होतो तर तिथून किराणा पण आणला. थोडा जास्तच आणला. आता सणासुदीचे दिवस आहे तर एक्स्ट्रा किराणा हा लागतोच. ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझी बहीण दाखवली नाही, पण शॉपिंग करताना ती माझ्यासोबत होती. चला, अशी अधामधात खरेदी झाली की मन थोडं प्रसन्न होतं. तुम्ही पण खुश होता ना शॉपिंग करून? मला कमेंट्स करून जरूर सांगा. आणि मी काय काय शॉपिंग केली ती उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.